नमस्कार, मी वीनास किचन कुकिंग विथ लव मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर आज मी बनवणार आहे विकतच्या आट्याचे उडदाचे पापड। तर हा पापड आता बाजारामध्ये सहज उपलब्ध होतो। त्यासाठी आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी मी पापडाचा आटा घेतलेला आहे। उडीद स्पेशल व मूग स्पेशल असे दोन प्रकारचे पापड आटा आपल्याला बाजारामध्ये सहज उपलब्ध होते। तर मी या ठिकाणी उडीद स्पेशल पापड आटा घेतलेला आहे। 1 किलोच्या प्रमाणातील हे पॉकेट आहे। तर मी या ठिकाणी अर्धा किलो या पिठाचे पापड लाटणार आहे। तुम्हाला जर संपूर्ण 1 किलो पिठाचे पापड लाटायचे असेल तर तुम्ही लाटू शकता, परंतु मी या ठिकाणी थोडं करून पापड लाटणार आहे। तर मी या ठिकाणी अर्धा किलो पीठ घेतलेला आहे। यामध्ये थोडं करून आपल्याला पाणी घालायचं आहे। नॉर्मल टेम्परेचरचं आपलं जे रोजच्या वापरातलं पाणी आहे तेच मी घेतलेलं आहे। गरम पाणी यामध्ये घालायचं नाही किंवा मसाल्याचं पाणी मी यामध्ये घातलेलं नाही। साधं पाणी घालून मी याला छान असं मळून घेणार आहे। तर कडक आपल्याला मळायचं आहे, अगदी पातळ किंवा अगदी मऊसूद असं आपल्याला याला मळायचं नाही। कडक असा आपला हा आटा आपल्याला मळायचा आहे। नरम जर हे मळलं गेलं तर पापड आपल्याला लाटता येत नाही, त्यामुळे आपल्याला हे घट्टसरच मळायचं आहे। घट्ट मळल्यामुळे आपल्याला हे पापड लाटायला अगदी सोपे जातात, त्यामुळे आपल्याला हे घट्ट मळायचं आहे। यामध्ये आपल्याला कुठलाही मसाला वापरायचा नाही किंवा मिठाचा वापर करायचा नाही। संपूर्ण मसाला वगैरे सगळं यामध्येच असतं, त्यामुळे थोडं पाणी घालूनच आपल्याला हा आटा मळायचा आहे। अशा प्रकारे आपण हे अगदी कडक असं हे पीठ मळून घेतलेलं आहे। आता याला आपण एक रात्रभर रेस्ट करायला ठेवूया। हवाबंद डब्यामध्ये आपल्याला हे रात्रभर रेस्ट करायला ठेवायचं आहे, त्यामुळे तो छान असा मुरतो। आता आपल्याला ज्या वेळेस हे पापड करायचे आहे त्यावेळेस आपल्याला हा आटा त्या डब्यातून काढायचा आहे। थोडंसं याला आपल्याला गोट्याच्या साहाय्याने किंवा दगडाच्या साहाय्याने ठेचायचं आहे। तुमचा आटा नरम झालेला असेल तर तुम्हाला याला ठेचायचं काम नाही, तुम्ही हाताने थोडंसं मळून याला छोटे छोटे बॉल्स करून पापड लाटू शकता। आता याला आपण थोडंसं ठेचून घेऊया। अशा प्रकारे आपल्याला याला थोडंसं ठेचून घ्यायचं आहे। ठेचल्यानंतर आपल्याला याचे छोटे छोटे बॉल्स तयार करायचे आहे। सारख्या आकाराचे आपल्याला याचे बॉल्स करायचे आहे, जेणेकरून आपले हे पापड एकसारखे तयार होतील। आता मी याला थोडंसं ठेचून घेत आहे। जर तुमचा हा आटा कडक झालेला असेल तर थोडासा तो नरम होतो। हा पापडाचा आटा बाजारामध्ये सहज उपलब्ध होते। दोन प्रकारचे आटा यामध्ये उपलब्ध असतात, मूग डाळीचा व उडीद डाळीचा। दोन्ही प्रकारचे आटे आपल्याला दुकानामध्ये सहज उपलब्ध होतात। तर अशा प्रकारे मी छोटे छोटे याचे एक समान आकाराचे बॉल्स तयार करून घेणार आहे। तर हे पीठ जास्तच पातळ मळलं गेलं तर याचे छोटे छोटे आपल्याला पातळ लाटायचे आहे व त्याला थोडंसं हवेला सुकवायचं आहे व त्यानंतर आपल्याला याचे पापड लाटायचे आहे। त्यामुळे हे पापड छान असे लाटले जातात। मी या ठिकाणी संपूर्ण बॉल्स तयार करून घेतलेले आहे। आता याचे आपण पापड लाटायला घेऊया। एक गोळा घ्यायचा आहे व तो पिठामध्ये बुडवून आपल्याला याचे पापड लाटायचे आहे। अशा प्रकारे आपल्याला याचे छान असे गोलसर पापड लाटायचे आहे। साईडने आपल्याला हे पापड लाटायचे आहे। मधात आपल्याला हे पापड लाटायचे नाही, नाहीतर ते मोठे होत नाही। साईडने आपण जर हे पापड लाटले तर छान गोलसर होतात व मोठे सुद्धा होतात। आपल्याला हे पापड गोल येण्यासाठी आपल्याला याच्या कळा लाटावा लागेल, त्यामुळे हे पापड छान असे एकसारखे लाटले जातात व पातळ सुद्धा होतात। मी याचे पापड जाड किंवा बारीक दोन्ही प्रकारे लाटू शकता। पापड पोळपाटाला चिटकत असेल तर त्याला थोडंसं पीठ लावून आणखी तुम्ही याला लाटू शकता। अशा प्रकारे आपला हा पापड छान असा पातळ व एकसारखा लाटून झालेला आहे। तर असे हे पापड लाटल्या जातात, अजिबात फाटत नाही, लांब असे लाटल्या जातात। अशा प्रकारे मी संपूर्ण पापड लाटून घेणार आहे। तुम्ही बघू शकता मस्त असा हा पातळ व गोल असा हा पापड लाटलेला आहे व अजिबात फाटलेला नाही। तुम्ही याला आणखी लांबवू शकता, हा अजिबात फाटत नाही। तर या 1 किलोच्या प्रमाणातील आट्याचे आपले हे 200 पापड होतात आणि या आट्यामध्ये आधीच मसाला असल्यामुळे आपल्याला या आट्यामध्ये मसाला सुद्धा घालायची गरज पडत नाही। तर अशा प्रकारे मी संपूर्ण पापड लाटून घेतलेले आहे व दुसऱ्या दिवशी याला उन्हामध्ये एक 5 मिनिटं त्याला ऊन दिलेली आहे व त्यानंतर आपल्याला हे पापड एका हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायचे आहे। त्यामुळे ते 1 वर्ष आरामशीर टिकतात व त्याला बुरशी लागत नाही किंवा ते काळे सुद्धा पडत नाही। तर मस्त असे हे आपले पापड वाळून सुद्धा झालेले आहे।
एक ऊन दिल्यामुळे ते छान असे वाढलेले आहे। अशा प्रकारे संपूर्ण पापड झालेले आहे। आता हे आपण तळून बघूया। आता हे पापड आपण तळून बघूया। त्यासाठी मी एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं होतं। तेल छान कळकळीत तापलं की त्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला लो करायची आहे व त्यानंतर आपल्याला हे पापड तळायचे आहे। तर एक एक करून मी हे पापड तळून घेणार आहे। मस्त असे हे खुसखुशीत होतात पापड व चवीला सुद्धा खूप छान लागतात। अशा प्रकारे आपला हा पापड तळून झालेला आहे। मस्त असे हे पापड दिसतात व छान लागतात। दुसरा सुद्धा पापड मी तळून दाखवणार आहे। मस्त असे हे फुलतात पापड व खुसखुशीत असे हे आपले पापड तयार होतात। अशा प्रकारे मी हे पापड तळून घेतलेले आहे। तुम्ही बघू शकता मस्त असे हे पापड झालेले आहे। अगदी कुरकुरीत खुसखुशीत व चवीला सुद्धा खूप छान असे हे पापड होतात। तर अशा प्रकारच्या विकतच्या आट्याचे सुद्धा तुम्ही छान असे पापड तयार करू शकता। पीठ दळून न आणता विकतच्या आट्याचे सुद्धा तुम्ही मस्त असे हे कुरकुरीत व खुसखुशीत चवदार असे हे पापड तुम्ही घरच्या घरी करू शकता। तर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला कमेंट करा, लाईक करा व शेअर सुद्धा करा व माझ्या अशाच प्रकारच्या सोपी व नवनवीन रेसिपी पाहण्याकरता माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा। धन्यवाद।